चला नमस्कार, मी पी व्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यापैकी बरेच जणांना आरोग्य विभागाची जी भरती येणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही बरेच जण प्रश्न विचारत होता. तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी तुमच्याशी चर्चा केलेलीच आहे आणि सध्या पेपरमध्ये ज्या बातम्या सध्या येत आहेत तर त्याच्याविषयी महत्त्वाचे अपडेट आपण घेणार आहोत. ट्विटरचं जरी हँडल तुम्ही चेक केलं x.com आरोग्य विभागाचं, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आरोग्य विभागाची जी येता येणारी भरती आहे जवळपास 2000ची, तर त्याच्याबद्दल ज्या आहेत त्या ट्विट किंवा महत्त्वाचे अपडेट आरोग्य विभागाने वेळोवेळी त्याच्यामध्ये आपल्या आरोग्यमंत्री आहेत त्यांनी त्याच्यावरती दिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कालच्याच डेटचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. सकाळी वृत्तपत्रामध्ये आलेले 26 तारखेचं राज्यातील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची हजारो रिक्त पदे असून दिवसेंदिवस लाखो संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे नागरिकांमध्ये अडचणी सामना करावा लागतोय. सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील उपकेंद्र स्तरावरून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने 2070 पदनिर्मितीसाठी मान्यता दिलेली आहे. तर तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलं, जवळपास 2070 एवढ्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला या आरोग्य भरतीमध्ये बघायला भेटणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरसोबत आरोग्यसेवक असेल, NM असेल, GNM असेल, बाकीच्या जेवढ्याही महत्त्वाच्या आरोग्यवाल्या पोस्ट होत्या की 2021मध्ये जी भरती तुमची झाली, 2023-24मध्ये भरती झाली, तर त्या परीक्षेमध्ये ज्याही तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट होत्या तर त्याची रिक्रुटमेंट तुम्हाला सुद्धा सेम या पोस्टमध्ये 2070मध्ये त्या सर्व पोस्ट तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यामध्ये खाली बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार, म्हणजे जो शासन निर्णय तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेलाच आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला मी सेपरेट थोड्या वेळाने त्याच्यावरती डिस्कस करेलच. तर त्याच्या जो 13 तारखेला तुमचा आला होता 2025ला, त्याच्यामध्ये उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. मागं मी तुम्हाला जे PDF डिस्कस केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की जो आरोग्य विभागाची येणारी भरती आहे त्याचा आकृतिबंध रेडी झालेला आहे, म्हणजे कुठल्या याच्यावरती किती जागा आहेत, त्याचबरोबर यांना पदभरतीला मान्यतासुद्धा मिळालेली आहे. ज्या आरोग्य केंद्राचे 75% काम पूर्ण झालेले आहेत अशा 86 आरोग्य संस्थाकरिता 786 नियमित पदे व 1233 कुशल अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. तर अशात येते जवळपास 737, सध्या तरी रिसेंटली 737 एवढे आपल्याला परमनंट पोस्ट याच्यामध्ये बघायला भेटतील आणि 1233 हे आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदेही भरली जातील. आणि बाकी खाली दिलेले राज्यातील 47 उपकेंद्रे, 16 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 5 ग्रामीण रुग्णालय, 2 ट्रॉमा युनिट असे व 4 स्त्री रुग्णालय, 10 उपजिल्हा रुग्णालय आणि 2 जिल्हा रुग्णालय अशा विविध 86 आरोग्य संस्था समावेश तुम्हाला या पूर्ण ओव्हरऑल भरतीमध्ये बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गट वैद्यकीय अधिकारी पदांच्या प्रतीक्षा यादीतील 438 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मान्यता वैद्यकीय संघटनेने केली आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर मागच्या डेटला सुद्धा अशा प्रकारे पुढारी पेपरमध्ये न्यूज आली होती. आरोग्य संस्थांमध्ये 2000 पदनिर्मितीस मान्यता, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. तर यांच्या ट्विटर हँडल जरी आपण चेक केलं तर त्यांनी त्याच्यावरती ट्विट केलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही चेक करू शकता ट्विटर हँडल. तर अशा प्रकारची ही आरोग्य विभागाची 2070 जागाची जी भरती आहे ती लवकरच थोड्या दिवसामध्ये जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व पद्धतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. या भरतीला मान्यता भेटलेली आहे. त्याचबरोबर आकृतिबंध जो आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे, त्याच्यावरती मी चर्चा केलेलीच आहे. तरी पुन्हा तुमच्यासाठी पुन्हा एकदा जी महत्त्वाची PDF आहे ती थोडक्यामध्ये अशा प्रकारची ही PDF होती, ज्याच्यामध्ये 13 फेब्रुवारी 2025ला हे नोटिफिकेशन किंवा जे आकृतिबंध आहे तो आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला होता. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारच्या खाली वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकता. बाह्य यंत्रणेद्वारे कुठल्या पोस्ट भरायच्या आहेत, नियमित पदे किती आहेत, त्याच्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता असेल, तुमची ANM असेल, तुमची GNM असेल, खाली पुन्हा आणखीन वेगवेगळ्या पोस्ट बघू शकता. कुठल्या केंद्रावरती किती जागा आहेत, तालुका, जिल्हा सर्व मेन्शन केलेला आहे. त्याचबरोबर गट अ, गट ब, त्याच्यामध्ये तुम्ही मला खाली विचारत असता BAMS, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, MBBS याच्यासुद्धा जागा तुम्ही खाली बघू शकता पदनामध्ये, की जे की नियमित पदामध्ये येतात. ज्याच्यामध्ये डॉक्टर असतील, क्लास 1 अधिकारी असतील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ मध्ये, त्याचबरोबर आरोग्यसेवक असेल, सहाय्यक परिचारिका, प्रसेविका असेल, तुमच्या ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासुद्धा पोस्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्याचबरोबर गट अ वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत गट ब अधिकाऱ्याशी सुद्धा पोस्ट आहेत. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक परिचारिका, प्रशिक्षक, त्याचबरोबर आपला औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, वाहन चालक गट क, त्याचबरोबर गट ड च्या सुद्धा सफाई कामगाराच्या जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. म्हणजे गट अ पासून तर गट ड पर्यंत पूर्ण पदाची भरती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे.
ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही आउटसोर्सिंग जागा ज्या आहेत त्या फिलअप केल्या जातील आणि काही नियमित पदेही 800 समथिंग पदेही भरली जाणार आहेत. खाली तुम्ही बघू शकता वेगवेगळे ग्रामीण रुग्णालय याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये मागच्यासुद्धा 2-3 व्हिडिओमध्ये मी कव्हर केल्या आहेत गोष्टी. फक्त ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी थोडक्यामध्ये तुमचं इथं रिवाईज करतो मी. खाली बघू शकता इथं गट अच्या जागा आहेत, नर्सिंगच्या जागा आहेत, त्याबरोबर सहाय्यक अधीक्षक कारभारी, त्याच्यानंतर आपला औषध निर्माता मिश्रक नावाने पोस्ट आहे. काही ठिकाणी कनिष्ठ लिपीच्या सुद्धा पोस्ट आहेत. म्हणजे जसं जसं तुम्ही खाली येत आहे तसं जसं वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला नवीन याच्यामध्ये बघायला भेटतील, ज्या की परमनंट नियमित या कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी 4 पोस्ट अशा 10 केंद्र अशा प्रकारच्या 40 जागा अशा नियमित पद्धतीने भरल्या जाणार आहेत. खाली आउटसोर्सिंग केल्यारे ज्याच्यामध्ये नवीन आणखीन विषय किरण तंत्रज्ञ आपण बघू शकतो, लिपिक टंकलेखक आहे, शिपाई, कक्षसेवक, सफाई कामगार, वाहन चालक आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकता या PDF सर्व PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती दिलेले आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. असे महत्त्वाचे 2 आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत. आयडियल फार्मसी कोचिंग ज्याच्यावरती फार्मसीचा कंटेंट नेहमी तुम्हाला मी वेळोवेळी याच्यावरती देत असतो. एक्झामच्या नोट्स, PDF, एक्झाम रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपलं ड्रग इन्स्पेक्टरचं आणखीन महत्त्वाचं चॅनल आहे ज्याच्यावरती ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामच्या रिलेटेड मी अपडेट हे आता सध्या शेअर करत आहे. दोन्ही टेलिग्राम तुम्हाला येणाऱ्या महत्त्वाच्या एक्झामसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. नक्कीच तुम्हाला याच्यामधून बेनिफिट होईल. एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल तर दोन्ही एक्झामसाठी आपले PYQचे क्वेश्चन पेपर आहेत, काही रिव्हिजन नोट्स आहेत, त्या Amazon, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही परचेस करू शकता. तर हेच होते एक महत्त्वाची अपडेट. थोड्या दिवसामध्ये आरोग्य विभागाची भरती आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्या पद्धतीने हालचालीसुद्धा आरोग्य विभागाच्या चालू आहेत. ट्विट करणे, पेपरमध्ये न्यूज चालू आहेत. तर थोड्या दिवसामध्ये 2000पेक्षा जास्त व्हॅकन्सी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतील आणि गट अ पासून तर गट ड पर्यंत आपण ज्याही पोस्टसाठी इलिजिबल आहोत, जेही आपली डिग्री डिप्लोमा झालेला आहे त्या पद्धतीनं आपण या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. काही आणखीन याच्या रिलेटेड काही महत्त्वाची अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच वेळोवेळी मी या यूट्यूब चॅनलवरती ती देण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या वेळेला फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.